अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पाकिस्तानची दहशतवादाला खतपाणी घालणारी भूमिका कदापिही खपून घेतली जाणार नसल्याचा संदेश भारताने कडक शब्दात दिलेला आहे। नवी दिल्लीमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत। पाकिस्तानतर्फे अनेकदा शस्त्रसंधींचं उल्लंघन झालं असून त्याचे पुरावे भारताकडे असल्याचं भारताने या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे। उरीमधल्या दहशतवाद्यांचे डीएनए सॅम्पल्स देखील पाकिस्तानला पाठवले जातील असं देखील म्हटलं गेलंय। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काल पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवरती हल्ले केले गेलेले आहेत। मात्र हे ऑपरेशन काल नंतर आता थांबवण्यात आलेलं आहे। मात्र इथून पुढे जर पाकिस्तानमधून किंवा पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांकडून काही आगळीक केली गेली, भारतीय लष्कराला किंवा भारतातील नागरिकांना इजा पोहोचवली गेली तर भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचा सज्जड दम यावेळी या पत्रकार परिषदेत देण्यात आलेला आहे। काल दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते असं देखील सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे उरीमधल्या हल्ल्यानंतर आता भारत सरकारची कडक पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळतात। भारताकडून काल दहशतवादी तळांवरती हल्ले झालेले आहेत। मात्र काल रात्रीपुरतेच हे हल्ले होते आणि आता हे ऑपरेशन थांबवलं गेलेलं आहे। सीमेपलीकडच्या दहशतवादी तळांवरती हे हल्ले झालेले आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये काल आपल्याला हे हल्ले पाहायला मिळाले। पाकिस्तान विरोधात भारताकडे सबळ पुरावे आहेत। उरीमधल्या हल्ल्यानंतर आता भारत कडक पावलं उचलताना पाहायला मिळतोय। दहशतवादासाठी वारंवार पाकिस्तानच्या भूमीचा वापर केला जातो हे अनेकदा दिसून आलेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भातले पुरावे भारताकडे आहेत। भारत ते पुरावे पाकिस्तानला देण्यास तयार असल्याचे देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे। सीमेपलीकडच्या दहशतवादी तळांवरती काल हल्ले झालेले आहेत आणि त्यानंतर हे ऑपरेशन थांबवण्यात आलेलं आहे। पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याची अनेक अतिरेक्यांनी कबुली दिल्याचं कळतंय, कारण उरी हल्ल्यानंतर काही दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात भारतीय लष्कराला यश आलं होतं आणि त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातली माहिती भारतीय लष्कराला मिळालेली आहे। हे सगळे पुरावे पाकिस्तानला देण्यास तयार आहोत। मात्र पाकिस्तानने आता शांत बसायला हवंय। मात्र जर पाकिस्तानकडून किंवा पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांकडून काही आगळीक झाली तर भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे। कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी आम्ही तयार आहोत असं देखील यावेळी लष्करी अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे। याआधी देखील सुषमा स्वराज यांनी जे भाषण केलेलं होतं त्यामध्ये देखील त्यांनी अशाच प्रकारचा सज्जड दम पाकिस्तानला दिलेला होता। ते भाषण संपूर्ण जगाने ऐकलेलं होतं। मात्र त्यानंतर पाकिस्तानची काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये आणि आपण पाहू शकतोय की पुन्हा एकदा दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत। कर्नल सुनील देशपांडे आता आपल्याबरोबर आहेत। कर्नल, सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमकं काय? आता पत्रकार परिषदेत या शब्दाचा उल्लेख झाला, सर्वसामान्यांना कळत नाही, याचा अर्थ आम्हाला सांगा। आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे। आम्हाला जे माहिती मिळाली आता जी एमओकडनं आणि ती ऑफिशियल ब्रीफिंग आहे की काल रात्री हा स्ट्राईक झाला। हा जो स्ट्राईक आहे हा अत्यंत चांगला आहे। आणखीन याच्याकरता खूप तयारी करावी लागली असली पाहिजे। आणखी मला खरं म्हणजे इतका आनंद होत आहे की म्हणजे बोलू शकत नाही की ज्याची अपेक्षा होती भारत देशाला, सर्व नागरिकांना अपेक्षा होती की आपण घुसून त्यांना मारलं पाहिजे आतमध्ये। हा सर्जिकल स्ट्राईक म्हणजे एक्झॅक्टली काय तुम्हाला सांगतो मी की जिथे पाकिस्तानचे जे आतंकवादी आहेत त्यांना ट्रेनिंग मिळतं, त्यांची ट्रेनिंग शिबिर जिथे आहेत त्या शिबिरांमध्ये आपल्या सेनेने घुसून मारलेला आहे। हा सर्जिकल स्ट्राईक आहे। म्हणजे थोडक्यात आपण सगळे महाराष्ट्रीयन लोक आहोत, शिवाजी महाराजांनी जो लाल महालमध्ये छापा मारला होता हे एक्झॅक्टली तसं आहे। म्हणजे आतमध्ये घुसून मारायचं याकरता खूप प्लॅनिंगची आवश्यकता होती। ती प्लॅनिंग केली या लोकांनी, आपल्या सेनेने। आणखीन हे जे ट्रेनिंग कॅम्प होते, या ट्रेनिंग कॅम्पमध्ये आपले पॅरा कमांडो जे आहेत हे पॅरा कमांडो काल रात्री ते आतमध्ये घुसले असले पाहिजे। आणखीन त्यांनी हा छापा मारला ज्यामध्ये पाकिस्तानाची जे आतंकवादी होते त्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे। आणखीन आणि मुख्य म्हणजे पॉलिटिकल हे पहा, डिप्लोमसी पहा कशी छान केली आहे आपल्या लोकांनी। त्यांनी आपल्या डीजीएमओ हॅलो हा बोला बोला आपले डीजीएमओ ते त्यांच्या डीएमओशी बोलले म्हणजे पाकिस्तानच्या, आणि त्यांना सांगितलं की आम्हाला माहिती मिळाली की असे
तिथे आतंकवादी जमलेले आहेत. आणखीन आम्ही कारवाई करतो आहे, कारण हे LOC वरती आहेत एक्झॅक्टली. आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये आपण आत शिरून मारलेला आहे. तसं पाहिलं तर ऑफिशियली पाक व्याप्त काश्मीर हे आपलंच आहे. आणि त्या आत शिरून मारणं काही म्हणजे आपण चूक केलं नाही. तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे खरं म्हणजे नरेंद्र मोदींचं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे, भारतीय सेनेचं अभिनंदन करायला पाहिजे की ही कारवाई त्यांनी केली आहे. आणखी खूप मला अत्यंत आनंद होत आहे. सगळ्या भारतीयांना आनंद झाला पाहिजे. आणि हे सर्जिकल स्ट्राईक म्हणजे पॅराकमांडो असे कसे गेले आतमध्ये, कसे शिरले आतमध्ये, की त्यांनी हेलिकॉप्टर वापरले आत शिरले का जमीन म्हणजे आत घुसून त्यांनी हे केलं विदाउट हेलिकॉप्टर, हे मला काही कल्पना नाही आहे. परंतु ही जी म्हणजे तुकडी आपली आर्मीची गेली, हे सगळे कमांडो असले पाहिजे. आणि कमांडोचे मिशन कशी असते पहा, म्हणजे कमांडो मिशन इज लाईक अ लाइटनिंग. ही वीज कुठून येते कळत नाही, कुठे जाते कळत नाही, पण जिथे पडते तिथे अत्यंत नुकसान करते. आपल्या सेनेने त्यांची म्हणजे हे कुठून गेले असले पाहिजे हे त्यांना कळलं नसलं पाहिजे. आतंकवाद्यांना कुठे गेले कळलं नसलं पाहिजे, कारण ही कारवाई फार ताबडतोब होते, एकदम झटपट होते, अगदी लाईक लाइटनिंग. आणि ती कारवाई आपण केलेली आहे. अत्यंत आनंदाचा दिवस आहे असा. आणि आपला खूप आनंद झाला पाहिजे, सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. सर्वांना भारतीयांना हा गर्वाचा विषय आहे. आणि मोदींनी अत्यंत हे म्हणजे धडक मोहीम घेतलेली आहे हाती. आणि आज सगळ्यांना आनंद होत आहे. जे आतंकवादी आपले जे सैनिक मारले गेले उरी आतंकमध्ये, त्यांच्या घरच्यांना तर विलक्षण आनंद होतो पाहिजे. त्यामुळे ही सर्जिकल स्ट्राईक आहे. कर्नल, खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल. आणि आता आपल्याबरोबर आहेत निवृत्त कर्नल मोहन काकतकर. कर्नल, कशा पद्धतीने पाहायचं या सगळ्या भूमिकेकडे? भारताच्या लष्करी कारवायांचा हा विजय म्हणायला हवाय का? हा निश्चितच विजय आहे. आणखीन याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की एस्केलेशन न होता आपण आपल्यावरती जो हल्ला झाला होता आणि जे आपलं नुकसान झालं होतं त्याचा बदला आपल्याला घ्यायचा होता. तो या अशा प्रकारच्या सर्जिकल ऍक्शननी त्यांच्या आयसोलेटेड पोस्टवरती जो रेड करून घेण्यात आपण यशस्वी झालेलो आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. कारण या सध्याच्या सिच्युएशनमध्ये पूर्ण बॉर्डरवरती पाकिस्तानी आर्मी आणि त्यांचे रेंजर्स वगैरे पूर्ण तयारीत असताना सुद्धा आपण सक्सेसफुली ही ऑपरेशन पार पाडली आणि त्याच्यात यश मिळवलं. याच्यामध्ये भारतीय लष्कराचा फार मोठा विजय आहे असं आपल्याला समजायला हवं. मग इथून पुढची पावलं काय असू शकतात लष्कराची? कारण आता हे सर्जिकल स्ट्राईक थांबवलं गेलं असंही सांगितलं जात आहे. बरोबर आहे, पण याच्यामध्ये असं होईल की पाकिस्तानी आर्मी ऑल्सो विल नॉट म्हणजे गप्प राहणार नाही. ते जरूर आपल्याशी आणखीन पुन्हा कुठेतरी संधी साधून आपल्या लष्करावरती असाच एखादा डायरेक्टली इनडायरेक्टली विथ द हेल्प ऑफ टेररिस्ट हल्ला करण्याची शक्यता निश्चितच आहे. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे तयारीत राहायला हवं. ही आजची सगळ्यात मोठी गरज आहे आणि ती इंडियन आर्मी निश्चितच करेल, याच्याबद्दल मला काही शंका नाही. कर्नल, खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल. मोहन काकतीकर निवृत्त कर्नल आपल्याबरोबर होते आणि त्यांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमकं काय आणि आता लष्कराने जे केलेलं आहे किंवा जी मूव्ह घेतलेली आहे ती किती यशस्वी ठरलेली आहे तेही सांगितलंय.